कोकण दिवा. आता जर कोकण दिव्याच्या खाली दोन छोटे छोटे डोंगर आहेत बघा. दोन डोंगरांच्या दरीमुळे जो रस्ता तयार होतो ना तिला खिंड म्हणतात. ही तशीच एक इतिहास प्रसिद्ध खिंड आहे. रायगडावर येऊन जर ती खिंड तुम्ही नेमकी पाहिली नाही तर परत गेल्यानंतर कधी वाचत असताना त्या खिंडीचा उल्लेख आला तर तुमच्या मनाला वाईट वाटायला नको. मी पुण्यातून कोकणात जर सगळ्यात लवकरात लवकर पोहोचायचं असेल ना तर सगळ्यात जवळचा मार्ग हा. आणि हाच मार्गाचा अवलंब जुल्फिकार खानाने केला होता. जेव्हा जुल्फिकार खानाने रायगडावरती आक्रमण केलं ना सर, तेव्हा या काबळ्या बोवळ्याच्या खिंडीतून केलं. तेव्हा त्या पायथ्याशी असलेले गोदाजी जगताप आणि नाईक सरकले तिथलेच ना राहणारे त्यांनी त्या खिंडीचा आश्रय घेऊन जुल्फिकार खानाला तिथं अडवलं आणि त्याचा फायदा घेऊन राजाराम महाराजांचं पुढे रायगडाच्या वाघ दरवाज्यातून निसटून जाणं झालं. तेव्हा ती काबळ्या बावळ्याची खिंड लक्षात असू द्या सर.